नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटा चॅनलवरती या ठिकाणी स्वागत करतो तुमचं। ठाणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी 140 पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। या ठिकाणी बघा जीएनएम फिमेल, जीएनएम मेल आणि एएनएम याच्या टोटल मिळून या ठिकाणी 140 जागा आहेत। तर याच्या दोन ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, एक आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आणि दुसरी जी आहे 15वा वित्त आयोगांतर्गत आहे। या ठिकाणी बघा आपण दोन्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। या ठिकाणी शेवटपर्यंत बघा। चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा अपडेटसाठी। या ठिकाणी बघा पहिलं जे पद आहे जीएनएम फिमेलचं आहे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन। या ठिकाणी एज लिमिट 18 ते 38 आहे। पोस्ट या ठिकाणी 20 आहेत। या ठिकाणी एकूण तुम्हाला डिवाइड केलेला आहे कॅटेगरीमध्ये। व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला ही संख्या बघायची आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा बीएससी नर्सिंग लागतंय, जीएनएम कोर्स लागतोय विथ एमएनसी रजिस्ट्रेशन। या ठिकाणी प्रेफरन्शियल जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल या पदासाठी तर चांगलं आहे आणि नसेल तरी काही हरकत नाही, 20,000 रुपये पगार राहणार आहे। जीएनएम मेल साठी बघा सेम क्रायटेरिया आहे, सेम कॉर्पोरेशन आहे, 6 जागा आहेत। या ठिकाणी कास्ट मध्ये त्या डिवाइड केलेल्या आहेत। बीएससी नर्सिंग जीएनएम कोर्स विथ एमएनसी रजिस्ट्रेशन लागतंय। याला सुद्धा सेम एक्सपिरियन्स असेल तर ठीक, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काही हरकत नाही, 20,000 रुपये पगार आहे। त्यानंतर एएनएम साठी बघा ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1838 आहे, 63 जागा आहेत। एएनएमच्या या पदाला या ठिकाणी बघा 63 जागा आहेत। टोटल जागा या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत कास्ट कॅटेगरीमध्ये। एससी असेल विजय ए बी सी डी, विजय एन टी 1 मध्ये ओबीसी आणि एससीबीसी, तसंच ईडब्ल्यूएस साठी याला काय लागतं एएनएम कोर्स विथ एमएनसी रजिस्ट्रेशन लागतंय। याला सुद्धा एक्सपिरियन्स असेल तर प्रेफरन्स भेटेल, नसेल तरी काही हरकत नाही, 18,000 पगार राहणार आहे। तर टोटल या ठिकाणी बघा 89 जागा आहेत या पहिल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत। या ठिकाणी बघा 15व्या वित्त आयोग अंतर्गत या ठिकाणी आपण चेक करूया। जीएनएम फिमेल साठी बघा सेम क्रायटेरिया आहे, एज लिमिट, पोस्ट ऑफ प्लेस ऑफ पोस्टिंग आहे। टोटल 46 जागा आहेत। जागा या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत कॅटेगरीनुसार। इसेन्शियल क्वालिफिकेशन सेम आहे, बीएससी नर्सिंग जीएनएम विथ एमएनसी रजिस्ट्रेशन। क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जर असेल तुमचा तर चांगलं आहे, नसेल तर काय हरकत नाही, 10-20,000 पगार राहणार आहे। जीएनएम मेल साठी बघा सेम क्रायटेरिया आहे, 5 जागा आहेत। टोटल 5 जागा डिवाइड केलेल्या आहेत। सेम या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्स असेल तर ठीक, नसेल तरी काय हरकत नाही, 20,000 रुपये पगार आहे तुम्हाला। आणि या ठिकाणी 51 जागा आहेत। अशा दोन्ही साईडच्या मिळून या ठिकाणी 140 जागा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी बघा तुम्हाला एकाच ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये खाली सांगणार आहे त्यांची लास्ट डेट कधी आहे सगळी माहिती, तर दोन्हीची सेम आहे। या ठिकाणी बघा तुम्हाला जे 11 महिने या ठिकाणी बघा ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य तक्त्यात नमूद केलेली 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपाची पद्धती ही या ठिकाणी जागा आहेत। करार पद्धतीने मानधन तत्वावरती आहे। यामध्ये बघा विहित नमुन्यात या ठिकाणी बघा अर्ज विहित नमुन्यात तुम्हाला 4था मजला सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी 5 पाकडी ठाणे या ठिकाणी तुम्हाला 28/10/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करायचा आहे। लक्षात घ्या पत्ता आणि तुम्हाला या ठिकाणी तारीख दिलेली आहे। बाकीची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी www.thanecity.go.in वरती भेटून जाणार आहे। तुम्हाला मी सांगणार आहे हे ॲडव्हर्टाइज कुठून डाउनलोड करायच्यात। या ठिकाणी बघा तुम्हाला सर्व म्हणजे नमुन्यात दिलेले त्या जो नमुना त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्येच तुम्हाला अर्ज करायचा आहे। तो नमुना कुठं भेटणार आहे तर तुम्हाला एक गुगल फॉर्म लिंक दिलेली आहे। या ठिकाणी ही लिंक दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचंय। गुगल फॉर्म ओपन होईल, तुम्हाला ऑनलाईन मध्ये तिथं भरायचा आहे। त्याची प्रिंट काढून तुम्हाला त्या ऑफिसमध्ये वरच्या पत्त्यावर नेऊन जमा करायची आहे। या ठिकाणी शैक्षणिक तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रम माहिती तपशील दिलाय। शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर माहिती अचूक तपशील तुम्हाला नोंदवायचा आहे। या ठिकाणी अर्ज करायच्या शेवटच्या तारखेस तुम्हाला उमेदवाराकडे शैक्षणिक पत्र असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या। तर मित्रांनो त्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त झाली आहे ती तारीख अर्जात नमूद करणं आवश्यक आहे। तर तुम्हाला हे सगळं जे तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकायचे आहे। चुकून देऊ नका, काही चुकलं तर ते या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो बाद करू शकतात। तुमच्याकडे जर अनुभव असेल तर अनुभवाचा तपशील सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या नोंदवून घ्यायचा आहे, लक्षात घ्या। तुम्हाला जेवढा अनुभव आहे त्याचं या ठिकाणी टाकून घ्या। ज्याच्यामध्ये अनुभवाला प्राधान्य प्रथम दिलं जाणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही। नसेल तर काही हरकत नाहीये, परंतु असेल तर चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी नोंदवून घ्या। कागदपत्रे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं आवश्यक राहणार आहे। सर्व या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे तर दिलेल्या पत्त्यावरती या ठिकाणी सादर करायचे। अर्ज शुल्क धनाकर्षद्वारे पाठवायचा, डीडी करायचा आहे तुम्हाला। डिमांड ड्राफ्ट आहे तो कोणत्या बँकेचा असणार आहे, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला तयार करायचा आहे। खुल्या प्रवर्गातील असतील तर 750 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गातील 500 रुपये राहणार आहे।
आणि राष्ट्रीयकृत बँकेचा धनाक्रोश पाहिजे हा. यामध्ये बघा नॉन रिफंडेबल आहे. चुकीची माहिती कोणतीही या ठिकाणी देऊ नका. तुमच्या फॉर्म मध्ये अर्ज भरताना माहिती असेल, एक्सपिरियन्स असेल, सर्टिफिकेट संबंधित असेल, या ठिकाणी जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी करा. तुमचं 38 आणि 18 किंवा 43 वर्ष या ठिकाणी जे आहे ते कन्फर्मेशन मध्ये आहेत. त्यानंतर बघा अर्ज भरण्याच्या इतर सर्वसाधारण सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. या ठिकाणी अनुभव, जात, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती तुम्हाला जोडायच्यात. या ठिकाणी बघा तुम्हाला www.thanecity.gov.in याच्यावरती तुम्हाला सर्व काही माहिती भेटून जाणार आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असाल तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे. जात, धर्म याचा तपशील सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी नमूद करायचा आहे. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याच्यामध्ये येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल या ठिकाणी सादर करायचं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातून उमेदवार जे येत असतील त्यांनी या ठिकाणी EWS सर्टिफिकेट द्यायचंय आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रमाणपत्र SCBC सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. तसंच तुम्हाला संगणक अर्हता जर असेल, तुम्हाला MSCIT या ठिकाणी धारण करीत असल्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे. तुम्हाला एक लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दिलेलं असेल, जो या ठिकाणी सॅम्पल असतो, नमुना तो सगळ्यांना सारखाच असतो, तो लिहून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी या ठिकाणी द्यायची आहे. निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे या ठिकाणी बघा. क्वालिफाईंग एक्झामसाठी जे गुण असतील त्याच्या लास्ट इयरला तुम्ही जेवढे गुण घेतलेले आहेत ते जर तुम्हाला 60% वर असतील तर तुम्हाला 50 गुण आहेत. या ठिकाणी संबंधित पदापेक्षा जास्त अर्हता तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 20 गुण आहेत आणि पदाशी निगडीत अनुभव असेल तर प्रत्येक वर्षाकरता 6 गुण, म्हणजे असे 30 गुण आहेत. तर टोटल 100 मार्काची तुमची या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्हाला ते सर्व काही वाचून घ्यायचे आहेत. कंत्राटी पद्धती बाबतीत आहे किंवा कोणत्या नमुन्यामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे. या ठिकाणी पदाकरता विहित नमुन्यात रजिस्टर टपालाने तुम्हाला हस्तदेख अर्ज स्वीकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही स्वतःहून गेला नाहीत आणि तुम्हाला जर टपालाने पाठवायचं तरी ते या ठिकाणी नोंद म्हणजे स्वीकारले जातात, याची नोंद घ्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर खाली बघा तुम्ही ही जी भरती आहे ही या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही त्याला पूर्ण वेळ दावा करू शकणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तुम्हाला या ठिकाणी बघा वेबसाईटवर यायचं आहे. ठाणे सिटी महानगरपालिका जी आहे तर जाहिरातात नमूद केलेल्या कंत्राटी पदाचे मानधन हे एकत्रित मानधन आहे. उमेदवारांनी या ठिकाणी ठाणे महानगरपालिका यांच्या अधीन राहतील सर्व नियम. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 24/10/2025 आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला वरती एक गुगल लिंक दिलेली आहे. त्या गुगल लिंक मध्ये तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जी माहिती विचारली ती सर्व काही व्यवस्थितरित्या भरा. डॉक्युमेंट विचारले असतील ते भरा आणि या ठिकाणी तुम्ही तुमचे पद चेक करण्यासाठी या ठिकाणी लक्षात घ्या, एक जे आहे ते 15वा वित्त आयोगाअंतर्गत आहे आणि दुसरी जी जागा आहे ते या ठिकाणी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आहे. तर दोन्ही या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला चेक करायचं आहे. तर सध्याला या ठिकाणी वेबसाईट जे चलत नसल्या कारणाने तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन मध्ये दाखवणं पॉसिबल होत नाहीये. परंतु त्या वेबसाईटवरतीच गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ओपन करा, खाली नवीन माहितीमध्ये क्लिक करा, तुम्हाला जाहिरात दिसून जातील. तर मित्रांनो, याच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.